उद्यापासून डाएट करायचं आहे या उद्देशाने आणलेले ओट्स तुमच्या घरी पडून असतील, माझ्या घरीही होते. मग मी म्हटलं चला काहीतरी बनवूया. सर्वात आधी एका भांड्यामध्ये अर्धा कप तूप आणि अर्धा कप गुळाची पावडर घेऊन छान फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रिक हँड ब्लेंडर असेल तर त्याचा वापर जरूर करा. तूप आणि गूळ छान एकत्र फेटून झाल्यानंतर पाऊण वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ओट्स, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा, मीठ चिमूटभर. माझ्याकडे अनस्वीटन कोको पावडर होती आणि काही चॉको चिप्स होते म्हणून मी ते टाकते. त्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये जायफळाची पूड, वेलचीची पूड तेही टाकू शकता. 1 चमचा मी अनस्वीटन कोको पावडर टाकला आहे. थोडेसे चॉकलेट चिप्स जे आहेत ते टाकले आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. जर तुम्हाला वाटलं की मिश्रणाचा गोळा बनत नाही आहे, थोडंसं ते सुकं होतं आहे, तर 1 किंवा 2 चमचे तुम्ही दूध टाकू शकता. मिश्रणाचा गोळा झाल्यानंतर लिंबा एवढे त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर ट्रेला तूप लावून त्यावर बटर पेपर लावून घ्या. बटर पेपर नसेल तर ट्रेला तूप लावून त्यावर गव्हाचं पीठ भुरभरून घ्यायचं आहे. एक जाड बुडाची कढई घेतली आहे मी. त्यामध्ये जाडं मीठ टाकून त्यावर जाळी ठेवून एक 10 मिनटं त्याला प्रीहीट होऊ दिलं आहे. त्यानंतर आपले जे ट्रे आहे ते आपण त्यामध्ये ठेवणार आहोत आणि 20 मिनटं मंद आचेवर त्याला बेक होऊ देणार आहोत. 20 मिनटानंतर तुम्ही बघाल की खालच्या ज्या कडा आहेत कुकीजच्या त्या थोड्याशा काळसर झाल्या आहेत, म्हणजे आपली कुकीज झाल्या आहेत. त्याला थंड होऊ द्यायचं आहे. त्याशिवाय त्या कुकीजना ट्रेमधनं काढण्याचा प्रयत्न नाही करायचा, नाहीतर त्या ढासळतील. कुकीज ट्रेमध्ये दूर दूर ठेवायच्या आहेत, एकदम चिटकून नाही ठेवायच्या. एकदा की कुकीज छान गार झाल्या की त्या तयार होतील खाण्यासाठी आणि मग तुम्ही संध्याकाळच्या चहाच्या वेळेत त्या एन्जॉय करू शकता.